शरीराकडे लक्ष देत नाही, आळस येतो, व्यायाम करू वाटत नाही. योग असेल, प्राणायाम असेल, मेडिटेशन असेल, या तर खूप लांबच्या गोष्टी आहेत, पण हे तुम्हाला करायचंय. तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायची. तुमच्यामध्ये आळस आहे ना, मी सांगतो तुम्हाला फक्त 3 गोष्टी ज्या तुमच्यासाठी तुमचं आयुष्य बदलून टाकतील. पण त्या 3 गोष्टी केल्यानंतर आणि त्या 3 गोष्टी करण्यासाठी तुम्हाला स्वतःचा वेळ द्यावा लागेल, मरगळ झटकावी लागेल आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला अपडेट राहावं लागेल. या सांगितलेल्या त्या महत्वाच्या 3 गोष्टीसाठी या 3 ज्या पद्धती तुम्हाला करायच्या आहेत त्याच्यामुळं तुम्ही सुधारणार आहात. तुमच्यामुळं दुसरा सुधरेल की नाही याची कल्पनाच करू नका. तुमच्यासाठी किती गरजेचं आहे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. म्हणून हा व्हिडिओ घेऊन मी पुण्यातून संतोष शिंदे आपल्या सर्वांचं सुप्रभात योगा या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल किंवा फेसबुक पेजवर मनपूर्वक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. हा व्हिडिओ तुमच्यासाठी, तुमच्या आरोग्यासाठी, मग घरातल्या कुटुंबासाठी, बायकोसाठी, आई वडिलांसाठी, मुलांसाठी फार महत्वाचं आहे. म्हणून शेवटपर्यंत पहा. हे चॅनल किंवा फेसबुक पेज फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. जोडले जा. मित्रांनो, परत एकदा आपण आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक वेगळा व्हिडिओ आपल्या समोर घेऊन आला. आपली गरज म्हणजे फक्त पैसाच आहे याला नाकारता येणार नाही, पण एवढंच नाही. तुम्ही जर निरोगी असाल, तुम्ही जर सक्षम असाल, तुम्ही जर आनंदी असाल, ताण तणावापासून मुक्त असाल, तर तुम्हाला त्या पैशाचा लाभ घेता येईल. कुटुंबासोबत चांगलं राहता येईल, जगता येईल, वागता येईल, आयुष्य आनंदात घालवता येईल. नुसता पैसा आहे म्हणून खर्च करत राहायचं आणि स्वतःकडे दुर्लक्ष करायचं, याला काय अर्थ आहे? मी जे 3 गोष्टी सांगणार आहे त्या तुमच्या निरोगी राहण्यासाठी, आळस झटकण्यासाठी, अनेक चांगली लोक, चांगली मैत्री या निमित्तानं जोडण्यासाठी, जे की तुमच्या या स्वतःसाठीच्या गरजा पूर्ण करू शकतील. मित्रांनो, सकाळी उठायला तुम्हाला आवडत नसेल, आळस असेल, तो घालवायचा आहे. काय कराल? माझं असं मत आहे, तुम्ही योगा जॉईन केला पाहिजे, तुम्ही जिम जॉईन केली पाहिजे, तुम्ही दररोज चालायला गेलं पाहिजे. तुम्ही स्वतःसाठी 1 तास 1.5 तास जर सकाळी दिला तर दिवसभर आणि आयुष्यभर तुम्हाला दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची, अर्थात गोळ्या औषध असतील किंवा काही आजार जडला तर हॉस्पिटल असेल किंवा गंभीर परिस्थिती असेल तर मुलं बाळ सुद्धा सांभाळतील की नाही हा नंतरचा. पण त्या सगळ्याच्या अगोदर एक गोष्ट स्वतःसाठी करायची, ते म्हणजे आरोग्य जपायचं. सकाळी उठण्याची सवय लावा. त्यासाठी 3:30, 4, 5 असा वेळ नाही सांगत आहे मी. एवढ्या पहाटे नाही उठायचं. 5, 5:30 नंतर उठायचंय आणि काय करायचंय? फक्त योगा जॉईन करायचंय. माझं एकच सूचना आहे तुम्हाला. पहिली, तुमच्या आसपास योगा वर्ग कुठं सुरू आहे का याची चाचपणी करा आणि तुमच्या जवळचं कुणी त्या योगाला जॉईन आहे का, एवढीच पहिली महत्वाची गोष्ट शोधायची. आणि समजा कदाचित तुमच्या जवळपास योगा वर्ग नाही, तर याला एक पर्याय आहे माझ्याकडे. तुमच्या घरात स्मार्ट टीव्ही आहे, तुमच्या हातात स्मार्ट मोबाईल आहे, युट्यूब आहे. तुम्ही आपलं सुप्रभात योगा चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑन करा. अजून भरपूर करोडो त्या ठिकाणी योगा घेणारी मंडळी तुमच्या सोबत त्या युट्यूबवर तुम्हाला दिसतील. मी म्हणतो, वेगळे वेगळे प्रकार किंवा वेगळ्या वेगळ्या गोष्टी करण्यापेक्षा एकाच योगाशी जोडले जा. समजा मी घेतो सकाळी 5:30 वाजता, आपलं अटेन्शन असतं, सगळे रेडी असतात, 5:45 वाजता योगा सुरू होतो. 5 मिनिटं मागे पुढे टेक्निकल काही अडचण आली तर, पण तो
5:45 वाजता सुरू होणारा योगा क्लास 7 ते 7:05 चालतो, म्हणजे सव्वा तास. किंवा ज्या काही मी प्राथमिक हालचाली घेतो, शारीरिक कसरती घेतो, वर्कआउट घेतो, सूर्यनमस्कार घेतो, पाठीवरचे पोटावरचे योग प्रकार घेतो, किंवा नंतर प्राणायाम घेतो, मानसिक समाधान जे अपेक्षित आहे, शारीरिक समाधान जे अपेक्षित आहे, निरोगी राहण्यासाठी जो पॉवर बुस्टर आहे, त्या 1 तासामध्ये तुम्हाला सव्वा तासात पूर्ण मिळतो. असंच अजून जर कोण घेत असेल तर तुमच्या गरजा तुमच्या मोबाईल किंवा टीव्ही पासून पूर्ण होतील. अवांतर फालतू पाहण्यापेक्षा हे चांगलं तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे. तुम्ही ते जॉईन करा. माझं तर प्रामाणिक म्हणणं आहे, तुम्ही योगा वर्ग जॉईन करा. पण नाही जमलं, तुमच्या घरात जागा असेल, टेरेसवर असेल, मोबाईल कनेक्ट करा. माझा आवाज तुमच्यापर्यंत सहज पोहोचला जाईल. तुम्ही दररोज जर या गोष्टी केल्या, समजा सकाळी तुम्हाला जमतं, तुमच्या घरात मिसेसला जमत नसेल, तर त्यांना नंतर जॉईन करायला सांगा. ती लिंक त्यांना पाठवून ठेवा किंवा चॅनल सबस्क्राईब करायला हवा त्यांच्या मोबाईलमध्ये. आई वडिलांना टीव्हीवर लावून द्या. घरात बसल्या बसल्या नाही त्यांना उठता आलं, एखाद्याला जागेवरच जरी हलता नाही आलं, तरी जे बसून करायचे आहेत ते योग प्रकार त्यांना करायला लावला. हा महत्वाचा मुद्दा आहे पहिला, आणि हा तुम्ही सोडू नये. तुमचा आळस हा 100% निघून जाईल. तुम्ही तुमचा मित्र कोण बनवायचा आहे? जो योगाला जातो, किंवा जिथं योगा सुरू वर्ग घेतला जातो तो, किंवा तुम्हाला सुप्रभात योगा चॅनल. ओके, संतोष शिंदे आहेच. बरं, याच्यात तुम्ही युट्यूबवरून जॉईन होताय म्हणजे फ्री जॉईन होताय. पूर्ण तासभर करायचंय, पूर्ण व्हिडिओ पाहत बसायचंय आणि करायचंय. समजा तुम्हाला कनेक्ट व्हायचंय, म्हणजे मी बोलल्यानंतर तुम्हाला ते सगळं कनेक्ट करायचंय, तर मग मात्र तुम्हाला माझ्याशी ऑनलाईन जॉईन व्हावं लागेल. त्यासाठी तुम्हाला खाली कमेंट करावी लागेल. मी तुम्हाला नंबर पाठवेल, तुम्ही जॉईन व्हा. पण ते जाऊ द्या जॉईन होण्याचं, अगोदर तुम्ही स्वतःसाठी सुरुवात करा, तयारी करा. दुसरा महत्वाचा मुद्दा, जो की फार महत्वाचा आहे, तो म्हणजे मानसिक ताणतणावापासून तुम्हाला दूर राहायचंय. आळस जाऊ द्या, आळसासाठी तुम्हाला हे केलं. आता ते तुम्हाला मेडिटेशन असेल, प्राणायाम असेल, याच्यातून तुम्हाला ते मिळवायचं आहे. पण त्या दरम्यानच्या काळामध्ये आपला जो योगातला म्हणजे घेणारा असेल किंवा आपल्या सोबत असतील, या सगळ्यांमधला एक मित्र तुमचा फार गरजेचा आहे, जेणेकरून तुम्ही त्याच्यासोबत त्या सगळ्या गोष्टीशी जोडले जाल. मी जरी म्हटलं योगा वर्ग शोधा, तुम्ही शोधणार नाही. शोधला तरी तुमच्यापासून लांब असेल. मी पर्याय दिला ऑनलाईनचा, तरी सुद्धा ते जमत नाही. पण तुमच्या सोबत एक माणूस तुमचा सोबत तयार करा. तो म्हणजे तुमचा जवळचा मित्र, नातेवाईक, किंवा तुमची बायको असेल तर नवरा. हा एक सोबत महत्वाचा माणूस का तुम्ही तयार करा. त्याचं कारण पण असं आहे की तुम्ही जरी स्वतः आळस त्या ठिकाणी दाखवला, तुमची इच्छा नसेल, किंवा कदाचित तुमच्याकडे वेळ नसेल, तुम्ही तसेच पडून असाल, तर तो जो व्यक्ती आहे तो तुम्हाला उठवेल, किंवा तुम्ही त्याला उठवाल. बघा, लहानपणी शाळेत जाताना, क्लासला जाताना आपली जी लहानपणीची सवंगडी आहे, एकमेकाला आवाज देऊन, बोलून, एकमेकाच्या घरी येऊन मग क्लासला जायचे, मग मुली असतील किंवा मुलं असतील. हे करायचंय. सेकंड लाईफ ज्यांना चांगली जगायची आहे, आनंदात जगायची आहे, त्यांनी ही गोष्ट बिलकुल न चुकता करायची, न टाळता. तुमच्याकडे सगळे आणि तुम्ही नाही, फाईल क्लोज झाली, एखाद्याच्या मैतीला आपण गेलो, स्मशान भूमीमध्ये जी स्मशान शांतता असते, आपण म्हणतो गेला बिचारा, सगळे जाणार आहे. पण तो चांगल्या वाईट प्रकारामध्ये जो काही ज्या पद्धतीने गेला, त्यापेक्षा जर स्वतःची काळजी घेण्याचा प्रयत्न केला तर 50, 70, 80, 90, 100% निरोगी वर्ष जगायचे.
100 गाठायची. ते होईल ना होईल तुमच्या माझ्या हातामध्ये नाही, पण या गोष्टी करायच्यात. आणि सगळ्यात शेवटची तिसरी म्हणजे जी गोष्ट तुम्ही सहज करू शकता आणि जी तुम्हाला करण्यासाठी इतरांची आवश्यकतेची गरज नाही, या 2 गोष्टी तुम्ही केल्या तर फक्त सातत्य ठेवायचंय. आज केलं उद्या नाही केलं, बघू 2-4 दिवसांनी, माझ्या मागे हेच काम आहे, माझ्या मागे ते काम आहे, फालतू पर्याय शोधायचे नाहीत. सातत्य म्हणजे सातत्य. सातत्य ठेवल्याशिवाय तुम्ही चालायला जरी गेले तरी सातत्य हवंय. योग जॉईन केला, योगा वर्ग, सातत्य हवंय. ऑनलाईन जॉईन व्हायचंय, सातत्य हवंय. किंवा मित्राने बोलवलंय, गेलंच पाहिजे. स्वतःला 100% कंपल्शन करायचं. या बाबतीत सुट्टी घ्यायची नाही. श्वास घेण्यासाठी सुट्टी घेतो का? जेवण करण्यासाठी आपण काय सुट्टी घेतो? म्हणजे उपास करतो ही गोष्ट ठीक आहे आणि ती शारीरिक दृष्ट्या चांगली सुद्धा आहे. पण उपास धरायचा आणि कचून खायचं याचा पण विचार झाला पाहिजे. म्हणजे अल्पोहार कशाला म्हणतात या अर्थानं. आणि सगळ्यात महत्वाचं, ह्या सगळ्या गोष्टींना साजेसं म्हणजे तुम्ही अपडेट राहणं. या 3 मी आता सांगितल्या, भले तुमचा बराच वेळ गेला, या 3 गोष्टी तुम्ही जर केल्या तर माझं प्रामाणिक मत आहे की तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या वागण्यात, बोलण्यात, जगण्यामध्ये जो काही ट्रिमेंडस बदल होईल ते तुमचं बेनिफिट आहे. आता याच्यामध्ये तुमचा खर्च किती आहे? काहीच नाही, काहीच नाही. आता हे करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय? फक्त वेळ द्यायचा आहे. ऑनलाईन करायचं असेल तर फक्त चॅनल सबस्क्राईब करायचंय. समजा योगा वर्गावर तिथं काय पैसे घेत असतील, द्या ना स्वतःसाठी. तुमच्या 1 ते 2 दिवसाचा जो इतर खर्च असतो तेवढेच पैसे ते महिन्याला घेतात. 500-1000 रुपये तुम्हाला काही जास्त नाही. महिन्याला विचार केला पाहिजे. गोळ्यांना 2-5 हजार रुपये महिन्याला घालवण्यापेक्षा आणि दररोज फक्त कणत कुतत बसण्यापेक्षा हा पर्याय चांगला आहे. विचार व्हावा एवढीच माफक अपेक्षा. स्वतःची काळजी घ्यायची. त्यासाठी काय करावं लागेल? चॅनल सबस्क्राईब करायला लागेल. तुमचं काय मत आहे ते कमेंट मध्ये सांगा. तुम्हाला जर ऑनलाईन जॉईन व्हायचं असेल तर मी गुगल लिंक पाठवेल. महिन्याला ते चार्जेस. मी म्हणतो पहिलं युट्यूबवर जॉईन व्हा. 1-2 महिने व्यवस्थित करा. पूर्ण व्हिडिओ त्या ठिकाणी स्टार्ट टू एंड हे करायचंच आणि मग बघा चमत्कार. आळस पायदळी तुडून उत्साह तुमचा द्विगुणित होईल आणि तुम्ही एकदम फिट अँड फाईन असाल, असं माझं प्रामाणिक मत आहे. बाकी तुम्ही ठरवा. जॉईन व्हा, स्वतःची काळजी घ्या, इतरांची, कुटुंबातल्या सदस्यांची काळजी. 100% निरोगी राहा. करे योग रहे निरोग यालाच म्हणतात. आपण वाचलंय पूर्वी, आरोग्यम धन संपदा ही जी काही आहे ती यात आहे. वाटतंय ना मी म्हणतोय ते खरं? विचार करा. धन्यवाद. मस्त राहा, तंदुरुस्त राहा आणि आनंदी राहा. चेहऱ्यावर स्मित हास्य असलं पाहिजे.